बक्षीस वितरणाचा सर्वांनीच वरती यायची गरज नाही, पण खरोखर ज्याला ह्या शिवतेज वंदे मातरम आणि ग्रामस्थ मंडळावर जर प्रेम असेल ना तर सगळ्यांनी समोर या बघू. आपण आज 4 दिवस मेहनत केलेली आहे. 4 दिवसाचे जे आपले मेहनत आहे ना ही समोर या. आपल्या सगळ्यांनी एक खूप मेहनत केलेली आहे. मला सर्वांना खूप चांगल्या पद्धतीत हे करायचं आहे. फक्त तुम्ही समोर या. मी सर्वांनाही स्टेजवरती घेऊ शकत नाही. आपण एकदा एकत्र या बघू सगळे आणि सर्व टीम पण एकत्र या. तुम्ही आपण सगळे जिकडे आजूबाजूला उभे आहेत ना सर्वांनी एकत्र या बघू. आपण बक्षीस समारंभाला तोपर्यंत सुरुवात करू शकतच नाही का जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही. मला दिसतंय तिकडे आजूबाजूला सर्वांना लकी ड्रॉ काढायचा आहे. सर्व प्रेक्षक आणि खेळाडू असतील आणि जे संघाचे संघमालक असतील त्यांनी सर्वांनी स्टेज समोर या. आणि खरोखर ज्यांनी जे आता याच्यामध्ये हे झालेले आहेत त्यांनी एक लाईन मध्ये उभे राहा. सगळ्यांना विनंती आहे की समोर या. 5ही संघातील खेळाडूंना आम्ही विनंती करतोय की त्यांनी पुढे या. सर्वप्रथम आपण सन्मानाकडे वळतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये शिवतेज क्रीडा मंडळ वावरले यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही 4 रात्रींची स्पर्धा. तब्बल या स्पर्धेमध्ये 40 संघांना सहभाग देण्यात आला. आदरणीय प्रफुल्लजी विचारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवतेज क्रीडा मंडळ, ग्रामस्थ मंडळ वावरले, वंदे मातरम मंडळ वावरले यांच्या वतीने एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत समस्त वावरलेकरांसाठी. जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि आपण सर्वप्रथम सन्मान करणार आहोत. जे या स्पर्धेचा घटक राहिले, ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय त्या सगळ्यांना आपण सन्मानित करणार आहोत आणि तदनंतर पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचं जबरदस्त अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळालं ते आदरणीय टीके कुरंगळे सरांना विनंती करतोय की आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. मंडळाच्या वतीनं हा सन्मान करण्यात येतोय. अतुल मोरे आपण या. अतुलजी मोरे यांच्या शुभ हस्ते टीके कुरंगळे सरांना सन्मानित करण्यात येत आहे. ज्यांचं नाव घेईन त्यांनी लवकर पुढे या. ज्याचं नाव घेतलं जाईल त्यांना विनंती आहे की आपला सन्मान घेण्यासाठी पुढे या. अविनाश पारंगे सर यांना विनंती आहे की आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. टीके कुरंगळे सर समालोचक अंपायर, सिनियर अंपायर आपले टीके कुरंगळे सरांना सन्मानित करण्यात येत आहे. अविनाश पारंगे सरांना विनंती करतोय की सन्मान घेण्यासाठी आपण पुढे यावं. सागर मोरे यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. अविनाश पारंगे सरांना सन्मानित करण्यात येत आहे. अरुण पारंगे सरांना विनंती करतोय की आपला सन्मान घेण्यासाठी आपण पुढे यावं. रसायनीमधील आपले क्वालिफाईड अंपायर अरुणजी पारंगे सर यांना सन्मानित करण्यात येत आहे. आज ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला, गेले 3 रात्रींमध्ये ज्यांचा जबरदस्त आवाज आपण ऐकतोय, महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील ज्यांचं समालोचन ऐकायला मिळतं, ती रायगड समालोचनाची बुलंद तोप प्रवीण दुगाडे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दुगाडे सरांना विनंती करतोय की आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. रायगड, ठाणे, नवी मुंबई परिसरामध्ये सातत्यानं ज्यांचा आपण आवाज ऐकतो तो तारा गावचा बुलंद आवाज, पहाडी आवाज, रोशन पाटील सर तारा यांना विनंती करतो की आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. गेल्या 2 रात्रींमध्ये रोशन पाटील सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोशन पाटील सरांसाठी. रोशन पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. स्कोरर, आमचे स्कोरर मित्र नरेश ठोंबरे यांचे बंधू आहेत. MSc मॅथमॅटिक्स मध्ये शिक्षण पूर्ण केले. अतिशय चांगली स्कोरिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांची आम्हाला लाभली ते भार्गव ठोंबरे यांना विनंती करतोय. हातनोली गावचे सुपुत्र यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फार चांगलं स्कोरिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये भार्गव ठोंबरे यांचा पाहायला मिळालं. डीजे श्रीकांत, नितीन डीजेचे श्रीकांत म्हात्रे यांना विनंती करतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये सगळ्यांना आपल्याला एंटरटेन केलं, त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. नितीन डीजेचे श्रीकांत म्हात्रे यांना विनंती करतोय की आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं.
युट्यूब लाईव्ह आमचे 24 लाईव्ह इव्हेंटची टीम यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे. मी विनंती करतोय 24 लाईव्ह इव्हेंटची टीम आपण आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. अतिशय चांगली क्वालिटी क्लिअरिटी संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली पाहायला मिळाली. 24 लाईव्ह इव्हेंटचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मीत जनरेटर संपूर्ण स्पर्धेमध्ये फार चांगलं जनरेटरची व्यवस्था आम्हाला उपलब्ध करून दिली. ते जीत जनरेटरला विनंती करतोय, जीत जनरेटर की आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. भाऊ शिंदे मंडप डेकोरेटरची व्यवस्था आम्हाला करून दिली. ते भाऊ शिंदे यांना विनंती करतोय की आपला सन्मान घेण्यासाठी यावं. आणि जितू मामुनकर यांना विनंती करतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीनं या फुकट मोफत लाईट आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आल्या त्या जित मामुनकर यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे. आणि यानंतर पुढचा सन्मान असेल रायगड जिल्ह्याचा गोड आवाज मराठीचा चौक गावचे सुपुत्र आमचे मित्र सूरज हातमोडे यांचा पण इथे सन्मान करूया. उत्तम समालोचक त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मराठी भाषेवरती प्रभुत्व असणारे रायगड जिल्ह्याचे एक दमदार समालोचक सूरज हातमोडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. समालोचक त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि पुन्हा एकदा संपूर्ण बक्षीस वितरण सोहळ्याची जबाबदारी आपण सूरज यांच्याकडे देऊया. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा. मीत जनरेटर यांचा सन्मान, भाऊ शिंदे यांचा देखील आभार. आणि चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर मोठ्या मनानं आम्हाला माफ करा. सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पुनश्च एकदा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. कूलरचा लकी ड्रॉ पहिल्यांदा आपण काढणार आहोत. समर्थच्या हस्ते आपण कूलरचा लकी ड्रॉ या ठिकाणी काढणार आहोत. रोशन सर आपण देखील या बाईटसाठी. रोशन सर आपण देखील कूलरचा लकी ड्रॉ या ठिकाणी काढणार आहोत आपण. रुद्रच्या शुभ हस्ते या ठिकाणी लकी ड्रॉ काढण्यात येते. कूलरचा लकी ड्रॉ आहे. प्रेक्षकांसाठी हे लकी ड्रॉचं कुपन आणि त्याची सोडत होतीये. राम वाघमारे पाली, राम वाघमारे पाली. प्रत्येकाला 5 मिनिटाचा अवधी असेल. 5 मिनिटांमध्ये जर आला नाही तर लकी ड्रॉ मिळणार नाही. साई पार्ठे वावरले, साई पार्ठे वावरले. बाईटर घे फक्त प्लेअरच्या बाईट घे ना. चला जोरदार टाळ्या होऊ द्या आमच्या भाग्यवान प्रेक्षकासाठी. आणि वावरले गावचाच तो आहे. क्या बात आहे. अजय मोरे षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांना वरती यावं आपलं पारितोषिक घेण्यासाठी. नीरज आपल्याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण देखील यावं. पुरोहितसाठी 800 रुपयाचं पारितोषिक आहे. पुरोहित मुंडे 800 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण देखील यावं. नीरज भौड खरसुंडी, नीरज भौड खरसुंडी विजेता प्रेक्षक आहे. संतोष पवार धारडी, संतोष पवार धारडी पुरोहितसाठी 800 रुपयाचं पारितोषिक आहे. कॅश प्राइज. प्रणित आणि दीप प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रणित आणि दीप आपलं प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. आणि भोकरपाडा संघाला देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मयंक दरेकर वावरले कूलर हे पारितोषिक आहे. शैलेंद्र पाटील साहेबांकडून आलेले
1000 रुपयाचं पारितोषिक. दीपला 500 आणि प्रणितला 500 रुपये आणि 1000 रुपये भोकरपाडा संघासाठी हे पारितोषिक आमच्या खेळाडूंना या ठिकाणी देण्यात येते. एकूण 1500 रुपये आणि 1000 रुपये भोकरपाडा संघासाठी हे पारितोषिक देण्यात येते. फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. मी विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय प्रफुल्ल शेठ विचारे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यावं. आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय रितेश आगिवले, मॅन ऑफ द फायनल. रितेश मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी. चला जोरदार टाळ्या उद्या रितेशसाठी. फायनल सामन्याचा हिरो या स्पर्धेत शिल्पकार आदरणीय पप्पूदादा विचार यांच्या शुभ हस्ते त्याचा गौरव या ठिकाणी केला जातो. एकदा जोरदार टाळ्या उद्या रितेश आगिवले या खेळाडूसाठी. बडे मॅच का बडा खिलाडी, फायनल मॅचचा हिरो, आकर्षक गॉगल ट्रॉफी देऊन आपण त्याचा सन्मान या ठिकाणी घेत आहोत. धन्यवाद. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पारितोषिकाकडे आपण वळतोय. दरम्यान मी विनंती करतोय हे पारितोषिक देण्यासाठी सुनीलजी प्रबळकर, योगेशजी ठोंबरे आणि अनिलजी डुकरे या तीनही मान्यवरांना विनंती करतोय की हे पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे यावं. सुनीलजी प्रबळकर, योगेशजी ठोंबरे आणि अनिलजी डुकरे या तीनही मान्यवरांना विनंती करतोय की आपण हे पारितोषिक देण्यासाठी पुढे यावं. सायकल हे वस्तुरूपी पारितोषिक आणि त्याचबरोबरीनं आकर्षक अशी ट्रॉफी या पारितोषिकाचं स्वरूप आहे. आणि विजेता आहे या खर तर पारितोषिकाचा मानकरी ज्याने 3 कॅच पकडल्या तो खेळाडू आहे. आज खर तर आपल्या आयुष्यातील दुसऱ्या इनिंगला सुरुवात देखील करणार आहे तो सागर. बघा आज त्याचं लग्न देखील आहे आणि असं असताना देखील प्रथम आपल्या संघाला प्राधान्य देणारा गणेश वाघे ठरला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार आहो दे गणेश साठी. सायकल त्यांचं मनापासून अभिनंदन, मान्यवरांचा आभार. सागर एकंदरीत या आयोजनामध्ये अतिशय चांगला खेळ आपला आणि आपल्या संघाचा राहिला. गणेशचा चांगला खेळ राहिला. खरं तर आज त्याचं लग्न आहे तरी तो खेळायला आला आणि दर्जेदार कामगिरी राहिली. एकंदरीत या सगळ्या परफॉर्मन्स बद्दल आणि आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तसं बोललं तर माझ्या घरचंच आहे, कारण वावरला पट्टा आमचा हा सगळा ग्रुप वाईजच चालतो आणि पप्पूदादाच्या सपोर्ट खाली सगळ्या पोरांनी मेहनत घेतली आणि आयोजन खूप चांगलं केलं. प्रत्येक माणसाला एक सपोर्ट लागतो, ती पावर वावरलेवाल्यांच्यात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय प्रफुल्ल शेठ विचारे यांच्यासाठी आणि मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचं मनापासून अभिनंदन. बेस्ट बॉलर आणि यानंतर उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आपण देत आहोत आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आदरणीय मनोजजी येवळे यांना विनंती करतो आपण पुढे या. सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये फारसा महत्वाचा गोलंदाज राहिलेला नाहीये. अतिरिक्त उसळी घेणारे चेंडू त्याच्यावरती वारंवार गोलंदाजांना सपाटून मार खावा लागतो. परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्या खेळाडूने एक मेडल षटक टाकलं, 4 विकेट देखील काढल्या, सागरजी मोरे आपण देखील या. आदरणीय सागरजी मोरे हे पारितोषिक देण्यासाठी आपण देखील या. मनोजजी येवळे आणि सागर मोरे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देत आहोत. एक मेडन ओव्हर आणि 4 विकेट घेणारा खेळाडू एनी गेस कोण असेल? भिलवले संघाचा प्रमुख खेळाडू
विशाल वाघमारे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. वाघमारेसाठी एकदा जोरदार टाळ्या. आदिवासी समाजाचा हा खेळाडू आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून खेळण्यासाठी त्याला बोलवलं जातं. अतिशय आज्ञाधारक असा हा खेळाडू आहे. विशाल, मोठ्या स्पर्धेमध्ये एवढं मोठं पारितोषिक मिळालंय, आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. मला वाटलं नव्हतं की मला प्राइज मिळेल. मला सायकल पहिल्यांदाच भेटले आणि चांगलं आयोजन झालंय. दोडी बाबडी भावनिक झालाय विशाल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विशालसाठी. अतिशय होतकरू असा हा खेळाडू आहे. भरभरून या स्पर्धेने मात्र प्रत्येकाला दिलाय आणि त्यामध्ये विशाल पहिल्यांदा सायकलचा मानकर राहिलाय. अभिनंदन विशाल. आणि यानंतर बेस्ट बॅटर आपण अवॉर्ड देणार आहोत. बेस्ट बॅटर हे पारितोषिक देण्यासाठी मी उपसरपंच वावरले आदरणीय रोशनजी मोरे यांना इथे इन्व्हाइट करा. आपण समोर या. आणि आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅटर अवॉर्ड जातो ज्याने वैयक्तिक 52 धावा केल्या 3 सामन्यामध्ये. चला, कोण असेल खेळाडू? 52 धावा करणारा खेळाडू कोण असेल? त्याला एक खरं तर ब्रँडेड बॅट देखील दिली जाईल. सुबोध भोसले नाहीये तर या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज भोकरपाडा संघाची रन मशीन प्रनिल पाटील ठरलाय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार आवाज प्रनिलसाठी. प्रणित पाटील भोकरपाडा संघाचा रणमशीन उपसरपंच रोशनजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक त्याला देण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. जबरदस्त परफॉर्मन्स राहिला संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि यशस्वी स्पोर्ट्स यांच्या वतीनं यशस्वी स्पोर्ट्स कर्जत यांच्या वतीनं बॅट देखील आहे. उत्कृष्ट बॅटरसाठी ही बॅट त्याला देण्यात येते. त्याचं देखील मनापासून अभिनंदन. प्रणित, अतिशय चांगला खेळ आपल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आपल्या संघानं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. काय भावना आहेत? मागच्यावर यावर्षी मी पहिल्यांदा त्या ठिकाणी गेलतोय. ग्राउंड बघितलं तर एकदम भारी आहे आणि आयोजन हे मला असं वाटत आपल्या एरियामध्ये परत कोण करू शकेल. आणि खेळताना मजा आली. चॅम्पियन व्हायचा प्रयत्न होता आणि चॅम्पियन झालो. सचिन दाचे धन्यवाद देईन का त्यांनी या ठिकाणी खेळण्याची संधी दिली आम्हाला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रणमशीन प्रणित पाटीलसाठी. आपण 5व्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करतोय. मी राजेशजी बोंडगे साहेब, रामदासजी धांद्रुत, संतोषजी विचारे, बाबू मोरे, विशू मोरे, ज्ञानेश्वरजी मोरे आणि प्रशांतजी विचारे या मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी पारितोषिक देण्यासाठी पुढे यावं. राजेशजी बोंडगे साहेब, रामदासजी धांद्रुत, संतोषजी विचारे, बाबू मोरे, विशू मोरे, ज्ञानेश्वर मोरे आणि प्रशांतजी विचारे या सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय की आपण पारितोषिक देण्यासाठी पुढे यावं. रोख रक्कम 25,000 रुपये आणि विभाग प्रमुख चषकाची आकर्षक अशी ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आणि 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय बेलवले संघ. जोरदार टाळ्यांमध्ये 5व्या क्रमांकाच्या विजेत्या संघाचं अभिनंदन करूयात. गीताताई देखील हे पारितोषिक घेण्यासाठी आल्यात. ज्यांचा संघ आहे त्या गीताताई पारितोषिक स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आल्यात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भिलवले संघासाठी. जबरदस्त परफॉर्मन्स या संघाचा संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. मान्यवरांचा आभार आणि विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन.
चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक अशी ट्रॉफी. मी विनंती करतोय मनोजजी येवले साहेब, अतुलजी मोरे, सागरजी मोरे, प्रवीणजी मोरे, संचितजी दळवी, प्रसादजी विचारे, हेमंतजी उतेकर आणि प्रतीकजी मोरे या मान्यवरांना विनंती करतोय की आपण पुढे यावं. अमीरजी पार्टे आणि समीरजी धनावडे या सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय पारितोषिक वितरित करण्यासाठी पुढे यावं. मनोजजी येवले, अतुलजी मोरे, सागरजी मोरे, प्रवीणजी मोरे, संचितजी दळवी, प्रसादजी विचारे, हेमंतजी उतेकर, प्रतीकजी मोरे, अमीरजी पार्टे आणि समीरजी धनावडे या सगळ्यांना विनंती करतोय की पारितोषिक वितरित करण्यासाठी आपण पुढे यावं. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय कैरे संघ. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये या विजेत्या संघाचं आपण अभिनंदन करूयात. कैरे संघ या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला खेळ आपला पाहायला मिळाला. आजच्या रात्रीमध्ये सुपर 5 मध्ये दाखल झाले. काही चुकांमुळे त्यांना सामना गमवावा लागला आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिकाचा विजेता ठरला तो कैरे संघ. मान्यवरांचे आभार आणि विजेत्या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. ग्रुप ग्रामपंचायत बाबर्लेच्या सगळ्या सदस्यांना विनंती करतोय, इथे उपस्थित असलेल्या सगळ्या सन्माननीय सदस्यांना विनंती करतोय, ग्रुप ग्रामपंचायत बाबर्लेच्या सगळ्या सन्माननीय सदस्यांना विनंती करतोय की पारितोषिक वितरित करण्यासाठी आपण पुढे यावं. रोशनजी मोरे आपण देखील यावं. संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य परिवाराच्या वतीनं या पारितोषिकाचं वितरण केलं जाईल. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय अजिंक्य भौड, आमचे मित्र यांनी पुरस्कृत केलेला माहिरा 11 वरोसे संघ. जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या वरोसे संघाचं. सदस्य नागेश ओला यांना देखील विनंती आहे की त्यांनी पारितोषिक देण्यासाठी पुढे यावं. डीजे कमॉन. आपल्याला पाहायला मिळाला. वरोसे संघाचा कुणाल आपल्या समेत आहे. कुणाल तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला मिळालंय. अतिशय चांगला खेळ झाला. एकंदरीत या परफॉर्मन्स बद्दल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप चांगलं केलंय आणि या ग्राउंडचा विषय म्हणजे या ग्राउंडवरती वरोसे संघ कधी खाली हात गेलाच नाही आणि लकी ग्राउंड आहे वरोसे संघासाठी. परंतु शेवटच्या चेंडूवरती जरूर षटकार खाल्ला, नाहीतर आम्ही पण चॅम्पियनचं स्वप्न बघितलं होतं. प्रफुल्ल दादा विचारे यांचं हे आयोजन आहे, शिवतेज मंडळाचं आयोजन आहे. आपल्या विभागातील एक सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन असं वाटत नाही पहिल्यांदा गेलंय आणि या वर्षीचं टॉपचं आयोजन आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वरोसे संघासाठी. मी आदरणीय जयदेवजी दरेकर म्हणजे बाबू दरेकर साहेबांना विनंती करेन आणि शिवतेज क्रीडा मंडळ वावरलेच्या सगळ्या सदस्यांना विनंती करेन की पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे यावं. शिवतेज क्रीडा मंडळाच्या संपूर्ण सदस्यांना विनंती करतोय आणि आदरणीय जयदेवजी दरेकर साहेबांना विनंती करतोय की हे पारितोषिक देण्यासाठी आपण यावं. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला होराळे संघ, जुई 11 होराळे संघ, प्रतीकजी मोरे आणि प्रवीणजी मोरे यांनी पुरस्कृत केलेला होराळे संघ ठरलाय या स्पर्धेचा उपविजेता संघ. जोरदार टाळ्यांमध्ये उपविजेत्या संघाचं आपण अभिनंदन करूयात.
आपण घेतोय प्रेक्षकांसाठी जो लकी ड्रॉ होता त्याची सोडत आपण करतोय. आदित्य दरेकर आणि ऋत्विक सावंत यांनी पुरस्कृत केलेली सायकल या पारितोषिकाचं स्वरूप आहे. समर्थला विनंती करतोय. आविष्कार दरेकर या ठिकाणी सायकलचा लकी ड्रॉ विजेत्याचं नाव आपल्या समोर पोहोचवण्यात येईल. मयंक दरेकरचं नाव पुन्हा आलेलं आहे. मितेश जाधव कोयना, विलास पिरकड देवाची वाडी, योगेश भस्मा बुरुजवाडी, मनोज शिंदे वावरले ठाकूरवाडी, मनोज शीत वावरले ठाकूरवाडी, जय डुकरे आसरे, दीपक वाघे दारणीची वाडी, हरी पोकळा ताडवाडी, एक मिनिट नाव आलेलं आहे. जय डुकरे आसरे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सायकल सायकल व आणि याची ओळख सांगतो सगळ्यांना भाऊचं हॉटेल माहिती असेल. भाऊच्या हॉटेलचे जे मॅनेजर आहेत हिरू डुकरे, त्यांचा हा मुलगा आहे. जय डुकरे ठरलाय या स्पर्धेतील लकी ड्रॉचा विजेता. सायकल हे बक्षीस त्याला देण्यात येत आहे. जय पारितोषिक मिळालंय, सायकल मिळाली. रात्रभर इथे थांबलास, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आणि जर कॅच पकडली असती तर खूप चांगलं वाटतंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जयसाठी. सायकल हे त्याला बक्षीस मिळतंय. आणि जय आश्रयाला तुला जायचंय, तू आता जाणार कसं? सायकल चालवत जाणार की टेम्पोत घेऊन जाणार? नाही, गाडीवर जाणार. मालिकावीर बहुचर्चित पारितोषिक आपण या ठिकाणी वितरित करतोय. बहुचर्चित पारितोषिक मी विनंती करतोय आदरणीय दीपक शेठ पाटील आणि आदरणीय प्रफुल्लजी विचारे, रामदास पाटील या तीनही बांधेवारांना विनंती करतोय की आपण पारितोषिक देण्यासाठी खाली जावं. पारितोषिक वितरित करण्यासाठी आपण बाईक जवळ जावं. मी विनंती करतोय या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय प्रफुल्लजी विचारे साहेब, कांसा वारणा फाउंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष, ज्यांच्या माध्यमातून ही बाईक पुरस्कृत करण्यात आली आहे, ते आदरणीय दीपक शेठ पाटील आणि त्यांचे सुपुत्र रामदास पाटील यांना विनंती करतोय की हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आपण गाडी जवळ जावं. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू संपूर्ण स्पर्धेमध्ये
बॅटिंग करत असताना 54 धावा या खेळाडूच्या आहेत. 4 विकेट या गोलंदाजाच्या नावावरती आहेत. तब्बल या स्पर्धेमध्ये 74 पॉइंट आहेत. वरोसे गावची आन बान शान सुबोध भोसले ठरलाय. सुबोध या आपण भरती या. सुबोध स्वप्नातली पहिली बाईक तुला मिळाली आहे. आपल्या भावना व्यक्त करायच्या. खूप दिवसापासूनचं स्वप्न होतं की एखादी आपल्याला बाईक मिळावी. हे सगळं मला टीमच्या सपोर्टमुळेच पॉसिबल झालं. माझ्या टीममधील जे पण सदस्य असतील, जे पण टीम मेंबर असतील, गणेश शर्मा याची खूप साथ लाभलेली असते मला. त्यानंतर माझे सपोर्टर्स असतात, बाळा वगैरे, ते माझ्या नेहमी पाठीशी असतात. अजिंक्य याचा नेहमी सपोर्ट असतो. परत आमच्या पाठीशी एकदम जे पडद्यामागचे हिरो असतात, नितीन दादा, केदार आणि अजून दीपक देवघरे, हे आम्हाला नेहमी एका संघाच्या हाकेवर आम्हाला ते कुठले आर्थिक मदत करत असतात आणि आम्हाला नेहमी आमच्या पाठीशी उभे असतात. पप्पू दादा विचारे यांचं हे आयोजन आहे. आपल्या विभागामध्ये पहिल्यांदा यावर्षी नाईट स्पर्धेमध्ये बाईक ठेवण्यात आली आहे आणि एकंदरीत या आयोजनाबद्दल, या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आयोजन बद्दल बोलायचं झालं तर म्हणजे शब्द कमी पडतील असं आयोजन आहे. खरंच म्हणजे असं बोलायचं झालं तर आयोजन सगळेच करतात, पण आयोजन कसं असावं आणि त्याचं उत्तम नियोजन कसं असावं हे वावरलेवाल्यांकडून शिकावं. आणि मी आता एक 2-3 म्हणजे खेळून गेल्यानंतर इथे मॅचचे आमचे स्टेटस ठेवले होते व्हॉट्सअपला. तर मग नंतर असे जी लोक माझे मित्र वर्ग बघत होते ऑनलाईन युट्यूबवर मॅच, तर ते विचारत होते म्हणजे वावरले गाव कुठं आहे, कुठं आणि कुठं, म्हणजे एवढे पैसे वगैरे लावतात मॅच मध्ये, बघितले नाही म्हणजे वावरलेलं नक्की काम तरी काय करता असं मला विचारत होते नक्की लोक. आणि आणि नक्कीच आणि 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 आयवा कॅचसाठी जसं बघतोय मी की एखाद्या स्पर्धेमध्ये एखादी कॅच पकडल्यानंतर तो आयवा कॅच परत त्या दिवसासाठी बंद केला होतो, पण इथं वावरल्यांकडून एक कॅच घेतल्यानंतर तुम्ही कॅच घेत राहा, आम्ही पैसे देत राहू, अशी इथे अवस्था चालू होती. त्यामुळे प्रेक्षकांचं कमी होण्याचं नाव नव्हतं आणि दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली होती. आणि आता मला वाटतं ही स्पर्धा संपल्यानंतर, आता भली स्पर्धा संपली असेल, पण या स्पर्धेची चर्चा पूर्ण खालापुरातच नव्हे तर पूर्ण रायगडामध्ये असेल. आणि स्पर्धा ही पुन्हा पुढच्या वरती कधी येईल या स्पर्धेत सर्व संघांना आता ओढ लागलेली असेल. आणि या खेळाडूची लेदरच्या रायगड डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी देखील निवड झाली आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यासाठी. त्याला खूप साऱ्या शुभेच्छा, मनापासून अभिनंदन तुझं. असंच खेळत राहा, सगळ्यांना एंटरटेन करत राहा आणि तुझं आणि तुझ्या वरोसे गावाचं मनापासून अभिनंदन. विजेता संघाला आपण सन्मानित करतोय. रोख रक्कम 1 लाख रुपये आणि विभाग प्रमुख चषकाची आकर्षक अशी ट्रॉफी या ठिकाणी वितरित केली जाते. मी आदरणीय प्रफुल्लजी विचारे साहेब आणि आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते रोख रक्कम 1 लाख रुपये आणि आकर्षक अशी एकता चषकाची ट्रॉफी आपण वितरित करावी. आणि या स्पर्धेचा विजेता संघ ठरलाय जीवन 11 भोकरपाडा संघ. जोरदार टाळ्यांमध्ये या विजेता संघाचा
मनापासून आभार. हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं आम्ही जाहीर करतो. जाताना सावकाश जा, सुखरूप जा आणि पुढील वर्षी याच ठिकाणी आपण भेटू. आणखीन नव्या स्वरूपामध्ये, आणखीन नव्या जोमामध्ये हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आणि या ठिकाणी सगळ्या आयोजन कमिटीचा एक डान्स होईल आणि तदनंतर या कार्यक्रमाची सांगता होईल. डीजे कमान.